नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। काही जण चुका करतात, कचरा अजून टाकतायत। कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जनावर चरायला सोडतायत, मी त्यांना सगळ्यांना सांगतो, आता जनावर कोंडवाड्यात घातली, जर नाही ऐकलं तर कुठला तरी जाऊन बाजारच त्यांना दाखवणार आहे। आणि ते मालक लोक आहेत, त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील। ज्यांची गाढवं आहेत, ज्यांची जनावरे आहेत, ज्यांचे काही इकडे तिकडे फिरत असतात, तुम्ही तुमच्या दारामध्ये काय बांधायचं ते बांधा, काय खायला प्यायला त्याला घालायचं ते घाला, परंतु काय बारामती ती काही चांगली करतोय, ती काही सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाहीये। कधी कधी काही मोटरसायकलवाले पण इकडे तिकडे बघतात, हळूच ओव्हरटेक कुठेतरी तिकडं रॉंग साईडने जाण्याचा प्रयत्न करतायत। असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायर मध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला 10 पिढ्या आठवल्या पाहिजे। अजिबात नियम कुणी तोडू नका, मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवाराचा कुणी आणखीन नातेवाईक असो, सगळ्यांना इथं नियम सारखे आहेत। मी जे करतोय ते आपल्या बारामतीकरांच्या करता करतोय, आपल्या सर्वांच्या करता करतोय। आजच सकाळी मला एक जण सापडला होता, जिथं माणसांना बसायला गेले तिथं मर्यादित मोटरसायकल घातली, निवांत मोटरसायकलवर मांडी घालून बसलाय आणि त्यांच्याशी चर्चा करतोय। परत गाड्या वळवल्या आणि त्या पोलिसांना म्हणले, जी गाडी पण जप्त कर मोटरसायकल, आणि ह्याला चांगला टायर मध्ये घे, त्याशिवाय सोडू नको। नाही दादा, चुकलं नाही, आत्ताही सांगतोय, एवढं ऐकून पण कुणी चुकलं, पेपरवाल्यांनी प्रसिद्धी द्या, टीव्हीवाल्यांनी बाकीच्या बातम्या दाखवतात, तसं जरा ह्या बातम्या दाखवा मी बोललेलो, म्हणजे मग लोकांनाही कळेल। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। मी खरं डॉक्टर विकास बोरकर, डॉक्टर अश्विनी बोरकर यांनी मला विनंती केलेली होती की दादा, आम्ही सगळे मिळून सावित्री हॉस्पिटल हे इथं सुरू करतोय आणि त्याकरता उद्घाटनाच्या करता तुम्ही वेळ द्या। बारामतीमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्याच आपल्या सहकारी मित्रांच्या उद्घाटनाच्या करता, त्यांना शुभेच्छा देण्याच्या करता, त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हावं, त्यांनी चांगलं समाजामध्ये काम करावं, हीच भावना माझी आणि माझ्याबरोबर काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांची असते। मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज आमचे डॉक्टर अश्विनी बोरकर आणि डॉक्टर विकास बोरकर यांच्या सावित्री हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। आपल्या सावित्री हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या बारामती शहरामध्ये आणखीन एक चांगली वैद्यकीय सेवा त्यामधून या पती पत्नींनी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी त्या दोघांचाही आणि बोरकर परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो। तमाम बारामतीकरांच्या वतीनं, इंदापूरकरांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो। आपण सगळेजण बघता की गेल्या काही दिवसामध्ये बारामती शहर हे मेडिकल हब, एज्युकेशन हब अशा पद्धतीनं आपल्या बारामतीची ओळख होतीये, ते नावारूपाला येत आहे। त्याच्यामध्ये आपण बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सुरू केलं। आता आयुर्वेदिक कॉलेज पण आपल्या बारामतीमध्ये आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। मेन बिल्डिंगचं काम चाललेलं आहे, परंतु मेडिकल कॉलेजला आपल्या माळेगाव शैक्षणिक संकुलमध्ये जागा दिलेली आहे, लवकरच ते तिकडे शिफ्ट होईल। कॅन्सर हॉस्पिटल देखील आपण आपलं जे पहिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटल आहे त्याच्या शेजारी जे वर्कशॉप होतं एसटीचं, त्या एसटीला मी पलीकडे जागा दिली MIDC मध्ये, तिथेही फार चांगलं वर्कशॉप, जसं तुमचं बस स्थानक अतिशय उत्तम महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे तसं एक उत्तम वर्कशॉप आपण तिथं करतोय, काम जोरात चाललेलं आहे। काही कोटी रुपये आपण तिथं खर्च करतोय आणि ती जागा मोकळी करून तिथं कॅन्सर हॉस्पिटल आपण सुरू करतोय। आता बारामतीमध्ये आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये कॅन्सर हॉस्पिटलचा विभाग सुरू करण्याचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे। लवकरच ते पण तुम्हाला सगळ्यांना, सर्वसामान्य माणसांना
अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते सर्वसामान्य माणसाला देखील त्याच्यातनं बाहेर पडण्याच्या करता किफायतशीर दरामध्ये मदत व्हावी याकरता आमचं महायुतीचं सरकार, मी दत्ताभाऊ भरणे, आम्ही सगळेजण त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि ते लवकरच काम वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्याच अंडर येतं आणि त्याला निधी देण्याचं काम मला करावं लागतं, त्याच्यावर तेही काम होईल. बारामती तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी बारामतीकरांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत कायम, मी जेव्हापासून 35 वर्ष मला बारामतीकरांनी त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे तेव्हापासून मी बारामतीकरांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी याकरता माझा प्रयत्न आहे. मग त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेजचा उल्लेख मी केला, त्यामध्ये महिलांचं हॉस्पिटलचा उल्लेख केला. आजच एक आर्किटेक्ट बाई मला भेटल्या होत्या, त्या म्हणल्या की दादा मी ते कॉलेजचं प्लॅन केलेलं आहे, पाटील का काहीतरी त्यांचं आडनाव होतं, आपल्या नगर परिषदेच्या पण इमारतीचा प्लॅन त्यांनीच केलेला आहे. बारामतीमध्ये डॉक्टर तात्याराम लहानेंच्या मार्गदर्शनाखाली आपण मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रियेची शिबिरं दरवर्षी घेतो. डॉक्टर ओक म्हणून आहेत, ठाण्याचे आहेत, ते पण मोफत. मध्ये माझी त्यांची भेट झाली होती, आपल्याला ते ऑपरेशन करायला येतात. बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, फलटण या भागातल्या माझ्या सर्वसामान्य पेशंटला त्याच्यात उपचार करून दिला जातो आणि त्यांनाही मी वर्षातनं कमीत कमी 4 वेळेला या, जास्तीत जास्त 4 वेळेला, कमीत कमी 3 वेळेला या, तर त्यांनी पण ते मान्य केलेले आहे. ते पण आपल्या बारामती हॉस्पिटलवर फार समाधानी आहेत. पण त्याच्यातल्या अजून काही त्रुटी लक्षात येत असतील तर बारामतीकरांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही माझ्या लक्षात आणून द्याव्यात, मी त्याच्यातनं मार्ग काढीन. त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य सेवेचं महत्व उभ्या जगाला कळालं. डॉक्टर किती महत्वाचे आहेत, डॉक्टर आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता किती मेहनत घेतात आणि आरोग्य दूत म्हणून कसं काम करतात, हा अनुभव जगाने घेतला, देशाने घेतला, राज्याने घेतला, माझ्या जिल्ह्याने घेतला, तसंच मी तालुक्याने मी त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याचं मोठं श्रेय तमाम माझ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांना जातं. आत्ता मला आमच्या तिथं बोलत असताना अश्विनीताई असतील किंवा डॉक्टर विकास बोरकर असतील, विकास बोरकर यांचे लक्ष्मणराव मासाळ, आमच्या मासाळवाडीचे, त्यांच्या मुलीचा हा मुलगा म्हणजे नातू, विकास त्यांचा नातू. तसं बघितलं तर ढेकळवाडीमध्ये देखील हे बोरकर परिवार आहे. आता इथं श्याम बसलेला आहे, आमच्या मारुतराव धोंडीबा चोपडे यांच्या अतिशय जवळ काम करणारे. तिथं काही बोरकर भाऊंच्या बरोबर होते, मच्छिंद्र बोरकर, जनार्दन बोरकर हे माझ्या बरोबर त्या ठिकाणी असायचे. तो काळ होता, परंतु आता तो काळ नुसता आपण आठवणी काढायचा. काही जण आज आपल्यात हयात पण नाही, मी त्यांना सगळ्यांनाच, भाऊ असतील, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. इव्हन तात्या पण आज आपल्यात हयात नाहीये, पण पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी चांगल्या पद्धतीनं काम करते, या गोष्टीचं समाधान हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. ही तर आपला सगळा रोड डॉक्टर मंडळींचाच रोड झालेला आहे. त्याच्यामध्ये लवकरच इथं पलीकडच्या बाजूला 9-10 कोटी रुपये खर्च करून मी अतिशय उत्तम गार्डन करतोय. बारामतीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, लालबहादूर शास्त्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि यांचा बाकीच्यांचा अर्धा पुतळा आहे. मी जे आता अर्धा एकर जागा आज निवडलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शाहू फुले, आंबेडकर, महात्मा गांधी या सगळ्या मान्यवरांचे पुतळे तिथं, जसं छत्रपतीला आपण 5 का 6 केलेले, तसं तिथं डेकोरेटिव्ह पद्धतीनं मी तिथं अर्ध पुतळे उभे करणार आहे. कारण शेवटी ह्या महापुरुषांनी किंवा या महान स्त्रियांनी आपल्याला समाजामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची जी शिकवण दिलेली आहे, त्यांचा आदर्श पुढच्या पिढीच्या सतत लक्षामध्ये राहायला पाहिजे, मनामध्ये राहायला पाहिजे. म्हणून तेही काम आम्ही करतोय. हा रस्ता पण 4 लेन होणार आहे. मी आत्ताच सगळ्यांना इथे सांगतोय, हा 4 लेन झाल्यानंतर मी पलीकड पण सर्व्हिस रोड करणार आहे, अलीकड पण सर्व्हिस रोड करणार आहे.
ज्या पद्धतीने इथं गती वाढलेली आहे, ट्रॅफिक वाढलेली आहे, ते बघता जेवढं शक्य असेल तेवढ्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे. मार्केट कमिटीमध्ये रवींद्र आहे का इथं? रवींद्र किती कोटीचं आहे ते मार्केट? विश्वास आहे का? किती कोटीचा आहे तो? 50 कोटीचा एक सुंदर कॉम्प्लेक्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स मी मार्केट कमिटीमध्ये जिथं रयत भवन होतं ते आता तिथलं सगळं डिमॉलिश केलंय आणि तिथं फार चांगली बारामतीच्या शहराच्या वैभवात भर घालणारी देखणी वास्तू ही आपण तिथं उभी करतोय. अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी बारामती करता, इंदापूर करता, माझ्या पुणे जिल्ह्याकरता, आपल्या महाराष्ट्राकरता करता येतील त्या करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि तशा पद्धतीनं महायुतीचं सरकार हे त्यामध्ये प्रयत्न करतंय. ह्याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी. काही काही जण चुका करतात, कचरा अजून टाकतायत. कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जनावरं चरायला सोडतायत, मी त्यांना सगळ्यांना सांगतो, आता जनावरं कोंडवाड्यात घातली, जर नाही ऐकलं तर कुठला तरी जाऊन बाजारच त्यांना दाखवणार आहे. आणि ते मालक लोक आहेत त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील. ज्यांची गाढवं आहेत, ज्यांची जनावरं आहेत, ज्यांचे काही इकडं तिकडं फिरत असतात, तुम्ही तुमच्या दारामध्ये काय बांधायचं ते बांधा, काय खायला प्यायला त्याला घालायचं ते घाला. परंतु काय बारामती ती काही चांगली करतोय, ती काही सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाहीये. ज्यांनी राहायचंय, कधी कधी काही मोटरसायकलवाले पण इकडे तिकडे बघतात, हळूच ओव्हरटेक कुठंतरी तिकडं रॉंग साईडने जाण्याचा प्रयत्न करतायत. असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला 10 पिढ्या आठवल्या पाहिजे. अजिबात नियम कुणी तोडू नका. मग तो अजित पवार असो, नाहीतर अजित पवाराचा कुणी आणखीन नातेवाईक असो, सगळ्यांना इथं नियम सारखे आहेत. मी जे करतोय ते आपल्या बारामतीकरांच्या करता करतोय, आपल्या सर्वांच्या करता करतोय आणि त्याच्यामुळं अनेक जण प्रतिसाद देत आहेत. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, परंतु काही काही जण त्याच्यातनं काही डोकी लढवण्याचा प्रयत्न करतात, कृत्याकडे काढण्याचा प्रयत्न करतात. तसा प्रयत्न कुणी करू नये. मी अनेक ठिकाणी झाडं लावलीत, तिथं झाडं पण कुणी येत आहेत, शेरडं करडं किंवा जनावरं खात आहेत, हे पण चालणार नाही. हे आपल्या सर्वांचं शहर आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या सवयी आपण सर्वांनी लावून घेतल्या पाहिजे. ज्यांना लावता येत नसेल त्याला त्याच्याबद्दलचा त्रास सहन करावा लागेल. आजच सकाळी मला एक जण सापडला होता, जिथं माणसांना बसायला गेलंय तिथं मर्यादित मोटरसायकल घातली, निवांत मोटरसायकलवर मांडी घालून बसलाय आणि त्यांच्याशी चर्चा करतोय. परत गाड्या वळवल्या आणि त्या पोलिसांना म्हणलं, जी गाडी पण जप्त कर मोटरसायकल आणि ह्याला चांगला टायरमध्ये घे, त्याशिवाय सोडू नको. नाही दादा, चुकलं नाही, आत्ताही सांगतोय. एवढं ऐकून पण कुणी चुकलं, पेपरवाल्यांनी प्रसिद्धी द्या, टीव्हीवाल्यांनी बाकीच्या बातम्या दाखवतात, तसं जरा ह्या बातम्या दाखवा मी बोललेलो, म्हणजे मग लोकांनाही कळेल. आणि इथं पण रुंद करणार आहे 4 लेन रस्ता. आता मोदी बागेचा ओढा त्याचंही काम काढलेलं आहे. हा 4 पदरी रस्ता करताना पलीकड पण सर्व्हिस रोड घेतोय. तिकडं तर मार्केटच आहे बरंचसं, किंवा आपलं सामाजिक न्याय विभागाचं हॉस्टेल आहे आणि ते आर्य जगताप अध्यक्ष होते त्याचं हॉस्टेल. आता त्याचा अध्यक्ष कोण आहे समोरच्या हॉस्टेलचा? सोनवणे. कोण? भारत अशोक सोनवणे. त्यांनाही विश्वासात घेऊ आणि हा असाच आपल्याला सर्व्हिस रोड पुढे न्यायचा आहे. इकडं पण अलीकडे सर्व्हिस रोड न्यायचा आहे. ह्या गोष्टी केल्याशिवाय बारामतीतलं ट्रॅफिक सुरळीत होणार नाही, लोकांचा त्रास कमी होणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कराव्याच लागतील, कुणाला पटो किंवा न पटो. ह्या बाबतीतली पण आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. आज आमच्या असणारे डॉक्टर विकास बोरकर आणि अश्विनीताई बोरकर यांनी जो काही आता सावित्री हॉस्पिटल काढलेलं आहे, ते आत्ताच पेशंट मी वर बघितलंय. किती पेशंट आहेत आता? 6 पेशंट. म्हणजे उद्घाटन करायच्या आधीच बाबाने पेशंट तिथं ठेवलेले. पैसे आवक काही पण करायला गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी व्यापारी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आज भाड्याने त्यांनी 45,000 रुपये काहीतरी महिना भाडं आहे. त्याच्यावर तो 1,500 रुपये तर हप्ताचे दिवसाचा भाड्याचा. त्याच्यावर तेवढे पैसे जाऊन पुन्हा त्यांचं
सगळ्या नवरा बायकोचं भागेल असं मिळालं पाहिजे, त्या पद्धतीनं त्यांनी ते करावं. अतिशय उत्तम पद्धतीनं लोकांची सेवा करावी. त्यामध्ये आमचे विकास बोरकर आणि स्वतः अश्विनीताई बोरकर कुठं कमी पडणार नाही. त्यांना अतिशय चांगल्या घराण्याचा वारसा आहे आणि त्याच्यामुळे ते निश्चितपणे पुढेही या सगळ्या वडीलधाऱ्यांचा आदर करून ते त्यांची वाटचाल करतील अशा प्रकारची खात्री देतो. पुन्हा एकदा त्यांच्या या सावित्री हॉस्पिटलला, सावित्री कुणाचं नाव आता म्हणजे तात्यांच्या मुलीचं, अच्छा, आईंचंच नाव दिलेलं आहे. शेवटी आई सारखं दुसरं कोणीच नसतं आणि त्याच्यामुळे मी पण ज्यावेळेस बारामतीला येतो, काल तर आज मला एवढी कामं आहेत, मी कालच रात्री पहिला आईकडे गेलो, दर्शन घेतलं, तिच्याशी गप्पा मारल्या आणि मग रात्री उशिरा आलो. अशा पद्धतीनं प्रत्येकाने आईशी अतिशय प्रेमाने आपलेपणाने वागावं. आपण समाजामध्ये जे जन्म घेतलेला आहे ते आपल्या आईबापामुळे आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत जीवात जीव तुमच्या असेपर्यंत आईबापाला विसरू नका, अशा प्रकारचं आव्हान सर्वांना करतो. काही नवी पिढी आईबापाकडे नीट बघत नाही, त्यांना सांगतो की हे वागणं बरं नवं आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी नीटनेटकं वागा. आमच्या हातात जे असेल ते आम्ही मनापासून करण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी सांगतो. पुन्हा एकदा विकासला आणि अश्विनीला मनपूर्वक शुभेच्छा देतो.